जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे केसांची काळजी। केसांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे, कशी घेतली पाहिजे या संदर्भातच माझा आजचा व्हिडिओ आहे। जर नंबर 1, जास्त प्रमाणात जर तुमचे केस गळत असतील तर ओल्या नारळाचे दूध केसांच्या मुळांना चोळून लावावे आणि अर्ध्या तासानंतर केस धुवावे। यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते। टिप नंबर 2, जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर खसखस वाटून घ्यावी आणि ती दुधामध्ये मिक्स करून ती केसांना लावावी। दुधामध्ये मिक्स करून ती केसांना लावावी आणि 15 मिनिटानंतर थंड पाण्याने केस धुवावे। मेथीची पावडर तयार करा किंवा बाजारातून आणा आणि त्याची पाण्यामध्ये पेस्ट तयार करा आणि ते पेस्ट तुम्ही केसांना लावा, अर्धा तास ठेवा आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही कोमट पाण्याने केस धुवा। त्यामुळे पण केस गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते। टिप्स नंबर 4, जर केसांमध्ये जास्तच प्रमाणात कोंडा असेल तर अर्ध्या लिंबाची फोड घेऊन ती केसांना चोळून लावावी आणि 10 मिनिटानंतर लावल्यानंतर 10 मिनिटानंतर केस धुवावे। यामुळे पण केसांमधील कोंडा जास्त प्रमाणात कमी होतो। जर केसांमध्ये उवा असतील तर सीताफळीच्या बियांची पावडर तयार करा आणि ती बेसन पिठामध्ये मिक्स करून डोक्याला लावा आणि डोक्याला म्हणजेच केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा। त्यामुळे पण ज्या तुमच्या केसांमध्ये उवा वगैरे असतील त्या जाण्यास मदत होते। आणि शक्यतो शिकेखाई, रिठा, त्रिफळा, संत्र्यांच्या साली, लिंबाच्या साली यांच्यापासून पावडर तयार करून त्यांनी केस धुतलेले सर्वात चांगले असते। जास्वंदीचे फुलं, पॅराशूट आपलं खोबरेल तेल आहे, त्यामध्ये उकळून घ्यायचे चांगले फुलं आणि त्यापासून ते चाळणीने गाळून घ्यायचं आणि त्यापासून तेल तयार करायचे। त्याने सगळ्यात जास्त केस छान पण होतात, लांब पण होतात आणि केस चमकदार पण होतात आणि केसांमधील कोंडा पण जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते। जर तुम्हाला टिप्स नंबर 7, जर तुम्हाला तुमचे केस निरोगी राहावे असे वाटत असेल तर आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही केस हे धुतलेच गेले पाहिजे। टिप्स नंबर 8, केसांचे आरोग्य टिकून राहण्यासाठी शॅम्पू, कंडिशनर याचा वापर जेवढा होता होईल तेवढा कमी करा। जर आठवड्यातून तुम्ही 2 वेळेस तुमचे केस धुणार असेल तर शॅम्पूचं प्रमाण हे कमी करा। त्याऐवजी तुम्ही शिकेखाई वापरू शकता तुमच्या मनाने आणि शॅम्पू जर वापरणार असेल तर जेवढं होता होईल तेवढं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा। टिप्स नंबर 9, उन्हापासून केसांचे होता होईल तेवढे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा। केसांची काळजी घेण्याचा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला। मला तुमची लाईक, शेअर, सबस्क्राईबची खूप गरज आहे। आत्मा मालिक।